सावलीसारखं काय दिसलं रे? आता पळत गेल्यासारखं वाटलं मला. भूतगीत तर नसेल ना बा? नाही, भूत खाली येते इकडं. काही आपलं काहीतरी मला वाटतं भ्रम झाला असेल जसा मले. फोन वाजू राहिला का? मी केव्हा दचकलो बा. झुमऱ्या होय वाटते. काय आले का झुमऱ्या? तुला चाल म्हटलं तर आला नाही का? हा पाय बोला, आता मध्ये तर वावरातले का मध्ये एकट्याला का हुरूर वाटू राहिलं नाही इकडं. काय शांतराम इथे थंडी किती आहे हो. थंडीचा मला कंटाळा होता बा. दिवसभर ते ना जो ट्रॅक्टरवर मी पहिले तर परेशान होतो. वावरात पोहोचले का हो तुम्ही लगे? वावरात कुठे गेलो बे आणखी? हे रस्त्यानंच आहो. हे इथं इथं या घाटावर चढलो होतं. चढता चढता का मला बी पहिलेच तर घाबरलो का इथं का मला काहीतरी सावलीसारखं दिसलं. त्याच्यानं घाबरल्यासारखं झालं. त्यात तुझा फोन आला. त्याच्यानं दचकलो राजे मी. सांगा आता मी गेलो नाही म्हणून मला सांगतो वाटते का भूत दिसला नाही दिसलं. हा त्यामुळे मग मी भेवड देतो ना त्याला. कुठं शांतराम काका? आपल्या त्या चढावर का? हो, या चढावर तसं काही नाही दिसलं. ते उंच म्हणलं काहीतरी वाटलं भ्रम झाल्यासारखं. भ्रम काय आहे हो? ते मला त्या दिवशी ते काशाय सांगे तिथं काहीतरी दिसलं होतं म्हणे त्याने. हा पाहिजा बरं वादी किती ठेवलं जवळ. सांगा आता, पहिलेच तर मला भीती वाटू राहिली. आता ही इकडे तिकडे गोष्टी सांगून वापरून देते वाटते आणखी. जाऊ दे रे झुमऱ्या, मी का घाबरतो का बे? आपण का रोजच्या वावरात जाणार आहे? मी काय म्हणतो, तू कायसाठी फोन लावला ते सांग. मी यासाठी फोन लावला. ते म्हटलं तुम्ही माताच्या सासऱ्याने काहीतरी सांगितलं म्हणते ना. ते काय सांगितलं ते माहित पडलं बरं मारतेले. ते गोष्टी करत होती इथं दाबावर. सांगा आता, डेनकीला एक दिवसही जमणे निघाला वाटते बा. दिलंय लगेच सांगून. आता उद्याचे दिवस तर होतं माया. उद्या कापूस झाला की झालं मोकळं माय. जाऊ दे रे झुमऱ्या, आपण का मोठा का गुन्हा केला का बे? काय पाहता येईल ते पुढचं पुढे. जाऊ दे, आता माया काय कापूस उद्या येत नाही होते. काही टेन्शन नाही. मग जाऊ दे, आता मला उशीर झाला. पटकन जाऊन याला की मला वावरातून. एक तर पहिले का उशीर झाला का अंधाराची भीती वाटवली मला. ठेव तू फोन, पाहता येते. जाऊ द्या मला काय करत ते तुम्हाला सांगा म्हणून सांगितलं मी. जाऊ द्या बरं ठीक आहे मी ठेवतो मग फोन. जाऊ दे, चला आपले कापसाचे गडून राहील तिकडं. सोम्या, गोऱ्या गोरा. मारती, मी काय म्हणतो, थंडी तिकडे काय थांबत बसायला पडत नाही आपल्याला. जाऊ दे, पाहता येते उद्या नंतर. उद्या काहीतरी करू आपण. काय ना पाटील काय नका करू ना तुम्ही. असा मोका येत नाही ना परत. हे बाई एकटेच गेलेले आहेत ते शांताराम काका वावरात. आता तर मजा आहे खरी. हो ना, आपण करायचं काय? काय करतो म्हणतो तू? काही उलट सुलट नको करू बरं. उलट सुलट काय लो, आपल्याला पण आपला बदला तर घ्यास लागेल ना. एवढी ते चाल करते आपल्याला कसं केलं माहितीये का? किती स्वतःवलं ते. आपलं मजूर त्याने नेलं त्याचं नाही आपल्याला काही. पण आपल्याला हेल्पाटी दिले ना. तिकडे माझ्या सासऱ्याला काय फोन केला? तुम्हाला तिकडे काय पाठवलं? होले का मारती? माझ्या सासऱ्या समोर मी तोंडावर पडलो का? मी त्याला सांगितलं लगे पाहुणे येणार आहे असं तसं. मग मला इकूनच फोन करायचं काम पडलं ना. मला जायची लाज वाटते त्याच्या घरी. मी म्हटलं बा ते काहीतरी झालं बा तिकडे, काय गडबड, कोण माणूस वारला म्हटलं. येऊ नाही शकत पाहू म्हटलं नंतर. मी कोणतरी वारलं म्हटलं ना तिकडं, तरी बी त्याला यकीन नाही येत जाय. ते मावरच हे करे म्हणत बा, तुम्ही मजाक तर नाही केली ना म्हणे. यावर्षी काय दिवाळीत काय कमी गिमी पडलं का म्हणे तुम्हाला? तुम्ही मजाक करू राहिले म्हणे असं म्हणे. पाहुणे येते करता म्हणे. आणि आणखी आता पाहुणे आलेच नाही म्हणे. असं वाटलं का मग तेले? तेले खरंच का तेले वाटलं असेल बा या पाहुण्याला बरोबर काही दिवाळी केलं नाही गेली म्हणून याने दिवाळी काढलं काय आमचं. वाटणारच नाही रे मारती. कसं आहे माहिती का, मी सगळं स्वयंपाक सगळं करायला लावलं होतं त्याले. मला वाटलं बा खरोखर आता शांताराम भाऊ येतेच घेऊन. पण वेळेवर येत नाही म्हटलं तर मग काय मला लाज वाटली ना. म्हणून तर म्हणतो ना येले सोडू नये आपण. काही ना काही येले झटका दाखवायचा आहे आपल्याला. हो, झडका तर दाखवूच. पण ते कसं माहिती का, जास्त मारझोड नको होऊ देऊ. आजोळ करायचं कामच नाही ना. माझं आयडिया आहे बरोबर. मी आयडिया करतो ना. तुम्ही सांगतो मी सांगतो तसं करा फक्त. चला चला पटकन लवकर आपण लागा तयारीले. हे बा मी सांगतो ना, आपल्याला काही करायचंही काम नाही. हे बा इकडे बाय, ते बाया जे आहे का नाही आपल्या इकडे बाया त्यांनी नेलं ना, ते बायाच त्याच्यासोबत भांडतील. काय सांगतं? त्याच्याकडे कामाला गेलेलं बाया त्याच्यासोबत भांडतील? अशी काय आयडिया आहे बा ताजोड? नंतर माहितच पडते ना तुम्हाला. आता सांगत बसायला पडत नाही. हे बा येतीलच आता थोड्या वेळात ते. आपण तयारी लागा. बरं चाल बा. शांताराम तू आहे का रे? मी म्हटलं कडे काय बैलाच्या घंट्याचा आवाज येऊ राहिला. येते काय म्हटलं इकडे कोण आहे एवढ्या रात्रीचं? चला बरं झालं बा, त्याने आबाजी आले. त्याने आबाजीला घेऊन जायला लागला सोबत. का रे गटोळ न्यायला एवढा उशीर केला? लवकर न्यायचे ना का? हे आता काम करता करता उशीरच होते ना हो त्याने आबाजी. आता ते म्हशी आणल्या, म्हशी बांधल्या. ते 2 म्हशीचं दूध राहिलं काढायचं, एकीच काढलं. ते पटकन, कारण की उकड्यावाले मग वापस जातात ना. मग आता दुधाचा पैसा कमावायचा म्हटल्यावर तर मेहनत तर करायच लागेल रे. पण मी काय म्हणतो, एखाद्याला कोणाला सोबत कोण आणलं मग? कायच ते झुमऱ्याला चाल म्हटलं. ते म्हणे ट्रॅक्टरवरून आलो दमलो म्हणे, ते नाही आलं. दुसरं कोण आहेच कोण मग? हे बाकीचे लेकरं तर ते कामात गुंतलेले आपापल्या. तसं फुकट येत असते का रे? काही 5-50 रुपये देतो म्हणाचं.
5-50 द्यायला काय नाही, पण येत नाही ना लेकरं. हा ते मोबाईलातच राहते ना हो. मोबाईल सोडून या वाटते का त्याले. हो या मोबाईलला लय पिसं केलं लेकराले. हा एक तर लेकरू काम ऐकत नाही ना. हा कोणी दुकानात जरी जा म्हटलं ना तर जात नाही तिच्या तिथं. जाऊ दे हायच किती 7-8 गटोडे आवडते. गटोड्याचं नाही काही, गटोड्यात एरी टाकतो मी गाडीत. पण हे मध्ये रस्त्यानं जरा भीती वाटते ना, जरा हुरूर वाटते. मी म्हटलं कोणीतरी सोबती पाहिजे. डॅनियाबाजी आले असते तर बरं झालं असतं ना. नाही गटोडे काय हो, एवढे गटोडे एरी टाकतो मी, त्याचं नाही टेन्शन. पण मी काय म्हणतो डॅनियाबाजी, तुम्ही घर चालले असेल तर चाला ना, मग आपल्या गाडीत बसून जाऊ ना. सांग आता आता अर्धा तास तर झाला बी आलो मी येतो वावरात. हा मी रात्रीच असतो ना रखवाली. हा दिवसात उठला तुम्ही. हे आता पाटलाच्या हरभरा सोडून जाता येते का मला? जाऊ द्या ना, एरी राऊंड मारणं झाला वाटेल तुमचा. आता रोई डुकर काय येते का लगे. हा घरी जायचं मस्त जेवण खाऊन या नंतर. रोई डुकला सांगता येते का? तिकडून हुसकवले जरी आले तर हा आपल्या भरशावर त्यानं वावर सोडलं आपल्याला असं करता येते का? जाऊ दे बा, मी एक परी तुला टाकू लागतो ना, हे गटोड भरून देत तुले. जा तू घरी. जाऊ द्या डॅनियाबाजी किती म्हटलं तर काही येणार नाही घरी ते हरभरा सोडून. हा चला आपल्याला जायला लागलं हळूहळू. हा कुठं रस्त्यानं का भीती आहे का आपल्याला. बरं काय हरकत नाही डॅनियाबाजी, फक्त हे मोठ्या 2 गटोड्याला हात लावला का. हा बाकी मग मी टाकतोच मी बारके बारके. आणि चला मग जातो बा मी घरी. बरं चाल मग गटोड भरून देत तुले आणि चालला जा मग. हा आणि जरा आरामशीर न जो गाडी काही बांधायला आणली का नाही दुरीगिरी काही मागून. नाही ते एखादं गटोड पडलं तर माहित नाही पडायचं का. नाही मागून मुंगा घेतलेला आहे ना, काही टेन्शन नाही. गटोडे नाही पडते तू. हा फक्त आरामशी जाणं आहे आपलं. आपल्या काय पिठावर थोडण्याची गाडी. बरं चाल मग, मी तुला गटोड भरू लागतो आणि जातो मी माझ्या खोपडी जोड. सांगा आता, मग अशी जास्त रस्त्यानं आलो मी. हा तेव्हा तर झाडं गिडं काहीच पडले नव्हते. हा आता कशी काही झाडं पडले खाली. रस्ता किसतात नाही चुकलो कडे आपण. नाही नाही रस्ता तर हेच होय, आपण या रस्त्यानं आलो ना. हा पण हे कसं काय, हे झाडं तर हिरवेगार दिसू राहिले. हिरवे झाडं कसे काय पडले कडे हे. काही भुताटकी नाही झाली ना बाबा. अमावस्या तर नाही ना आजची. नाही पण अमावस्या होऊन तर 2-3 दिवस झाले वाटते. हे झाडं पण हिरवेगार झाडं कशी काय पडले. हा आपल्या नजरेचा धोका तर नाही. राम 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 राम. हे राम 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 राम. हे दत्तात्रय महाराजा. सांगा आता, आपल्याला काय घाबरायची गरज आहे. हा आपल्या कमरेला वादी बांधलेली आहे ना, भूताची काय भीती आपल्याला. पण हे झाडं होय पडले कसे काय. बहुतेक मला वाटते हे झाडं चोरणारे होईये. हा कोणतरी झाड चोरून निवड आलं होतं लाकूड. हा बहुतेक त्यांना तोडलं असल आणि आपल्या ते गाडीचा आवाज आला तर गेलं पोहून. एरी आता इंधनच नाही राहिलं ना कुठं. हा म्हणून हे इंधन चोरासाठी हे झाड तोडलं कोणतरी. पण आता आपली बैलगाडी कशी काय निघत. हा हे पाय, इकून एक डांग आहे. हा हे डांग जर उचलली का नाही तर आपल्याला इकून बैलगाडी काढता येते. पाहा लागल ते डांग उचलून बाजूला करा लागल आणि गाडी घेऊन जाता येते घरी. हा पाहता येते सकाळी कोण तोडलं काय तोडलं ते माहित पडते झाड हे. त्याला जमलो बा, जरासा झाला रस्ता मोकळा. हा जाते आपली गाडी इकडून. हा गाडीतले गटोडे काय दबले काय. हा कसं काय कमी झाल्यासारखं वाटू राहिले मला. इकडची जागा रिकामी वाटू राहिली. 2 गटोडे पडले काय रस्त्यानं आपले. नाही नाही पडते रस्त्यानं काय पडते, आपलं लक्ष होतं ना पुरं. बहुतेक मला वाटते हे गटोड इकडे तिकडे सरकले वाटते. हे काय हे गटोड खाली पडायला आलं ना, याला तर वरती ठेवावं लागेल. चला पटकन लवकर घरी. चला आलो बा एकदाच गावात. आता काही टेन्शन नाही राहिलं. हा रस्त्यानं दुक 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 वाटत जाय. अंधार पडला. हा हे सगळे झोपले काय इकडे, कोणीच नाही दिसू राहिलं बाहेर. चला आता गटोड काढून ठेवा घरी. बाया तेरी सकाळी येतो म्हणे वजन करायला. अरे आल्या का बाय हो. ते पण काटागिटा सगळं लटकून ठेवलेलं आहे. हा तुमचे गटोडं कोणतं कोणाचं आहे ते काढून ठेवा तुम्ही फक्त. ते झुमऱ्या येतो म्हणे वजन करू लागाल. ते गटोडं गिटोडं धरू लागले. हा तोपर्यंत तुमचं कोणतं कोणाचं गटोडं आहे ते काढून ठेवा बाजूला. हो पण झुमऱ्या जरा लवकर बोलायचा. आणखी आम्हाला ते वावर जात आहे ना, आज झालं पाहिजे तुमचा ते तेवढं येचून. तुम्ही तुमचे गटोडं तर काढा बाजूला. हा लगेच येते ते. मी लावला त्याला फोन, येतो म्हणे ते लगेच. चला हो बाय, आपापले गटोडे घ्या बाजूला. वजन करून घेऊ. ते नाही आला तरी आपल्याला करता येते. हो शांताराम भाऊ, इकडे 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 म्हटलं. झाला आता येईल इकडे बायाले. त्याच्यातले 2 मोठे गटोडे कुठे आहे म्हटलं. माया आणि एक मंजुळाचे 2 मोठे गटोडे होते ना. गटोडे एवढेच होते. मी तिचे आणले बा सगळे हे. आहे ना, 2-2 गटोडे होते ना आमच्या सगळ्याचे. माया एक मोठं गटोडं नाही. हे बाई लाईनच आहे फक्त. मोठं गटोडं नाही ना. हे आता कौशलाजीचं बी मोठं गटोडं नाही याच्यात. नाही ना, असं नाही खाली दबलेलं असेल कुठे. इकडे पहा ना तुम्ही, काढा ना बाजूलाच करा ते गटोडे. बाजूला करायला काय 1000 गटोडे आहे का याच्यात. नाही बाई, हे 7 गटोडे आहे ना. आमचे 8 गटोडे होते ना. 8 गटोडे नव्हते का तुम्हाला माहित नाही का. अरे हो आपण भरताना तर 8 गटोडे भरले होते.
1 2 3 4 5 6 हो 7 गटोळे दिसून राहिली इथं तर. तेच म्हणतो ना, 2 गटोळे कुठे ठेवले तुम्ही? अहो कुठं ठेवाले का लपून ठेवणार आहे का? ते पडले वाटते बहुतेक. मग मला वाटत होतं गाडीतले का कुठेतरी कमी झाल्यासारखे वाटले होते मला. रस्त्याने पडले काय गड्या? काय तुम्ही एवढा मोठा मेहनतीने आम्ही कापूस घेतला आणि तुम्ही पाळले काय गटोळे तिकडं? मी तरी म्हटलं होतं तुम्हाला उजवी बाजूला नेऊ म्हटलं आपण गटोळे. आणा म्हटलं गाडी, तर तुम्ही नाही म्हणे आणता येते म्हणे. मी आणतो म्हणे बरोबर. आमच्या दोघीचे गटोळे नाही ना याच्यात. आमच्या 60 60 70 किलोचे वजन होतं एक एकाचं गटोळ्याचं. आम्हाला पाहिजे ते भरून पाहिजे म्हटलं. आम्हाला नाही जमणार हे असं. अहो कौशलाजी, तुमच्यापेक्षा तर मी करायला पाहिजे. तुमचं 8 किलो चाललं ना, किलो मागे 8 रुपये. पण माझ्या एवढं 1.5 क्विंटल कापूस गेला ना. 1.5 क्विंटल कितीचा होते? 8-10 हजाराचं नुकसान झालं ना. हो ना, पण मग आता आम्ही पाळले का ते गटोळे? तुमच्या ह्याच्यानं पडले ना ते मग. नाही ना, मी आणले सगळे सांभाळून आणले, बरोबर बांधून आणले होते ना. पण ते कसे काय झालं का माहिती, मधात झाड गिर पडलेलं होतं, त्याच्यानं ते सगळं गडबड झाली वाटते. तेव्हा काहीतरी मला पाहा लागल बा, रस्त्याने जाऊन पाहतो ना मी. ते तुम्ही जाऊन पहा का काही करा, आम्हाला काही घेणं नाही. आमचा कापूस आम्हाला भरून पाहिजे बरं. ते गटोळ नाही जर सापडलं तर 70 किलोचं एक एक गटोळ आमचं धरावं लागेल तुम्हाला. मग आता आपलं एवढं नुकसान झालं, तरी हे वरतून म्हणते की आपल्याला भरून द्यायला लागल म्हणजे त्याचे पैसे. याची आता मजुरी द्या, आपला कापूसही गेला. नाही रस्त्याने जाऊन पाहा लागल मला. पडले असेल तर कोणाला सापडतेस ना. पडले असेल तर नक्की सापडतील. बहुतेक त्या झाड पडलं होतं तिथं जाऊन पाहा लागल मला. तर रात्री उशीर झाल्याच्यानं आपण पाहिलंय नाही किती कोणतं गटोळं आलं, काय झालं ते. बरं मी काय म्हणतो बाया हो, तुम्ही जा आता, आज याचा ते कापूस. मी पाहतो ना, ते रस्त्याने जातो. तुम्ही जाताना लक्ष द्या बरं. तुम्ही जासाल वावरात तेव्हा लक्ष द्या. दिसलं तुम्हाला गटोळं आणि मी येतो. आता कापूस वजन करायचा राहू द्या. पाहता येते संध्याकाळी करता येते सगळं कापूस एकदाच वजन. माय काही आता डोकं नाही चालू एक तर नुकसान नाही झालं पाहिजे म्हणून मी एवढं घाई काल येचून घेतला आणि आता हे असं माय नुकसान झालं. खोपडीतच राहिले असेल बहुतेक, नाही तर जाऊन पाहा तिथं. चला चला आपण पाहू रे. चला बायो, चला आपण हे वजन नंतर करू संध्याकाळी. उशिराजी, माय गटोळ जर नाही सापडलं तर मला भरून पाहिजे. पण हो ना, पहिले रस्त्याने जाऊन तर पाहू. सापडलं तर ठीक, नाही सापडलं तर पाहता येते मग काय करायचं ते. जाऊ शांतना भाऊ, तुम्ही जा तुम्ही समोर. आम्ही बी डबा घेऊन येतो. आता एरी वावरात याच लागते ना. आम्ही बी पाहत येतो रस्त्यानं. असा बा मंडळी, नुकसान नाही झालं पाहिजे म्हणून घाई काल कापूस येचून घेतला तर माझंच नुकसान झालं. आता सापडते का नाही का माहिती गटोडे. रस्त्याने जर पडलेले असले तर सापडल. कोणी जर नेले असले तर मग कसे काय सापडणार आहे. पण नाही पाहतो मग मी, काही ना काही शोध लागतेच म्हणा त्याचा. बरं मी काय म्हणतो, आज जरा उशीर झाला असल्यामुळे आज कमेंटर लोकांचे आपण नाव काही घेऊ नये. त्यामुळे मग आधी कमेंट करणारे आणि आज जे कमेंट करतील त्या सगळ्याची नावे आपण उद्याच्या एपिसोडमध्ये सादर करू. चला मग व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका बरं. आणि आपली व्हिडिओ जरा जास्तीत जास्त शेअर करा. कारण कसं आहे माहिती आहे का, तुम्ही शेअर केल्यामुळे आम्हाला सपोर्ट मिळते आणि तुमचा सपोर्ट आमच्यासाठी बहुमूल्य आहे. म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.